नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 10 वाजता आहेत. या बुलेटिनमध्ये आपण मुलुक महाराष्ट्रामध्ये काही सविस्तर घडामोडी बघूयात. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीनं. नाशिकच्या काठेगल्ली परिसरात रात्रीच्या वेळी दगडफेकीचा प्रकार घडला. जमावाच्या दगडफेकीमध्ये 2 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 20हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलीस कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर झालाय. दगडफेक करणाऱ्या जमावातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 8 पेक्षा अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या दगडफेकीत 5 वाहनांचं नुकसान झालंय. वीज पुरवठा खंडित असल्याचं पाहून समाजकंटकांनी दगडफेक केली. धार्मिक स्थळाभोवतीचं अनधिकृत बांधकाम पाडकामाच्या मुद्द्यावरून उडालेल्या अफवेनंतर ही दगडफेक करण्यात आली. यावेळी 500 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मात्र मोठ्या प्रमाणात आलेल्या जमावामुळे परिस्थिती चिघळली. पालिकेनं न्यायालयाच्या आदेशानं अनधिकृत दर्ग्याला 1 एप्रिलला नोटीस बजावली होती. स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घ्या, अन्यथा पाडकामाचा इशारा पालिकेनं दिलेला होता. आज नाशिक पोलिसांनी परिसरातील वाहतूक मार्गात सुद्धा बदल केलेले आहेत. याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला. त्यांना समजवण्यासाठी दर्ग्याचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले. त्यांनी त्यांना देखील जुमानले नाही. पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते, अधिकारी होते, वरिष्ठ अधिकारी होते, त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही. न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली. दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं. त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे शांतता आहे. 15 लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे. 57 मोटरसायकल ज्या संशयित आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.